नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 24 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. काव्याने काल सांगितलेलंच होतं पत्रिका छापायची. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हो सगळ्या विधी आपण व्यवस्थित करू, पत्रिका देखील छापू. तर शारदा काकू म्हणतात, आता पत्रिका छापायची आहे, गुरुजींना बोलून घेतात का मुहूर्त काढण्यासाठी. त्याच वेळेला तिथे गुरुजी येतात आणि ते म्हणतात, गुरुजी उपस्थित आहे. गुरुजींना बघितल्यानंतर या चौघांच्या पोटात गोळा येतो, कारण जेव्हा जेव्हा गुरुजी आले तेव्हा त्यांनी काहीतरी संकेत दिलेला आहे आणि काहीतरी चुकीचं घडलं आहे असं सगळ्यांच्या मनामध्ये विचार येतो. तेव्हा मालिनी काकू त्यांना बसायला सांगतात. गुरुजी म्हणतात, जेव्हा जेव्हा या घराला माझी गरज असते तेव्हा मी हजरच असतो. या घराबरोबर माझं वेगळंच नातं आहे. मालिनी काकू म्हणतात, गुरुजी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. मालिनी काकू चहा घ्यायला निघून जातात. हे चौघं पण जिन्यामध्ये बसलेले असतात. तेव्हा जीवा म्हणतो, हे गुरुजी जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा माझ्या पोटातच गोळा येतो. काव्या म्हणते, हो ना बरोबर आहे. आणि पार्थ पण म्हणतो, हो माझं पण तेच मत आहे, कारण एखादी अवघड एक्झाम देणं सोपं आहे, गुरुजींचे भाग्य सॉल्व करणं खूप अवघड आहे. तेव्हा नंदिनी म्हणतात, अरे ते गुरुजी आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही असं कसं काय बोलू शकतात. शांत राहा बरं, असं काही होणार नाही. कारण नंदिनीचा या गोष्टींवर विश्वास असतो ना, म्हणून ती असं त्यांना सांगत असते. त्यानंतर मालिनी काकू चहा घेऊन येतात. हे घ्या गुरुजी, तुमच्यासाठी फक्कड असा चहा बनवला आहे. चहा घेतात गुरुजी. त्यानंतर मालिनी काकू विचारतात, गुरुजी आम्ही या मुलांचं लग्न परत करण्याचा विचार करतोय, तेव्हा छानसा मुहूर्त काढून द्या. आणि हो, काही विघ्न तर नाही ना येणार. गुरुजी म्हणतात, नाही अजिबात काही विघ्न येणार नाही, अगदी व्यवस्थित लग्न पार पडेल. पण गाफील राहू नको मालिनी, कारण जुनी दुखणी अजून बरी झालेली नाही. काय वसुताई आणि रम्या, त्या दोघी तर गुरुजींकडे बघतच राहतात. तेव्हा वसू आत्या म्हणतात, गुरुजी मला तुमच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा गुरुजी पण म्हणतात, मला पण तुमच्या दोघींबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. मालिनी काकू म्हणतात, गुरुजी सगळ्यांसमोर नाही बोलू शकत का. तेव्हा गुरुजी नाही म्हणतात, मला रम्या आणि वसुताईंबरोबरच बोलायचं आहे. त्यानंतर ते तिघंही निघायला लागतात. तर गुरुजी म्हणतात, मालिनी चहा मात्र खूप छान झाला होता बरं का. तिघं पण वसू आत्यांच्या रूममध्ये जातात. तर पार्थ म्हणतो, आत्ता जर या वेळेला गुरुजींनी काही सांगितलं असतं ना, लग्नामध्ये काही विघ्न येणार आहे, तरीसुद्धा मी आत्ताच्या आत्ता काव्यासोबत लग्न केलं असतं. तेव्हा जीवा पण म्हणतो, हो मी सुद्धा कुठली हाऊसमौस केली नसती, पण नंदिनीसोबत आत्ताच्या आत्ता लग्न केलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, प्लीज गुरुजींबद्दल असं काही बोलू नका बरं, कोणी बोलतं का असं. तर दुसरीकडे गुरुजी रम्या आणि वसू आत्या बोलत असतात. गुरुजी रम्याला म्हणतात, काय मग रम्या, काय चाललं आहे तुझं. तेव्हा वसू आत्या म्हणतात, हो ना गुरुजी, याबद्दलच मला तुमच्याकडे बोलायचं होतं. रम्याचं नेमकं काय चाललं आहे, हल्ली ना खूप विचित्र वागायला लागली ती. तेव्हा रम्या गुरुजींना विचारते, गुरुजी माझं पार्थसोबत लग्न तर होणार ना. तेव्हा गुरुजी म्हणतात, होईल पण. तेव्हा रम्या म्हणते, हे पण का आलं आता मध्ये. तर गुरुजी तिला म्हणतात, हे बघ पार्थचं आणि काव्याचं नातं असं आहे की ते विधिलिखित आहे आणि जे होणार आहे ते होईलच. सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या नाही होऊ शकत. तू तुझं वागणं बदल रम्या. ते निघणार असतात त्याच वेळेला महाभारताचं पुस्तक पडतं. ते रम्या उचलते. गुरुजी रम्याला विचारतात, तू महाभारताचं पुस्तक वाचलं आहे का. रम्या म्हणते, वाचलं तर नाही आहे, पण महाभारताची आउटलाईन काय आहे हे मला माहिती आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, महाभारताचं पुस्तक आणि भगवद्गीता हे दोन्ही पण तू वाच, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळून जातील. तिथून निघून जातात. तर वसू आत्या म्हणतात, रम्या तू आता हे महाभारताचं पुस्तक वाचणार आहे का. तेव्हा रम्या म्हणते, नाही मी वाचणार नाही, पण आता महाभारत घडवणार आहे. तेव्हा वसू आत्यांना तर धाकच पडतो, हिच्या कारस्थानांमध्ये मी जिवंत राहते की नाही. गुरुजी खाली आलेले असतात. तेव्हा नंदिनी त्यांना म्हणते, गुरुजी तुम्ही आलात, झालं बोलणं वसू आत्या आणि रम्याबरोबर, आणि तुम्हाला नमस्कार करायचा राहूनच गेला. ती गुरुजींना नमस्कार करते आणि विचारते, लग्नामध्ये काही विघ्न तर नाही ना येणार गुरुजी. तेव्हा गुरुजी म्हणतात, नाही काही विघ्न येणार नाहीत, अगदी व्यवस्थित लग्न पार पडणार आहे. तर नंदिनी गुरुजींना म्हणते, जेवणाचे ताट तयार झालेले आहे, थोडं जेवून घ्या ना गुरुजी. तेव्हा गुरुजी म्हणतात, आत्ता नाही नंतर कधीतरी. त्यानंतर तिथून ते निघून जातात. सर्वांची जेवणं झाल्यानंतर जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघं पण मिरेकल पत्रिका डिझायनिंग त्या ऑफिसमध्ये पोहोचतात पत्रिका छापण्यासाठी. तिथे जो माणूस असतो त्याच्या लक्षात येतं की याआधी पण तुम्ही पत्रिका छापण्यासाठी येऊन गेलात ना, आणि माझ्याकडनं चुकी झाली होती नावामध्ये. आता या वेळेला तुम्ही सांगा, मी काही चुकी करणार नाही.
व्यवस्थित पत्रिका प्रिंट करून देतो. तेव्हा पार्थ त्याचं नाव सांगतो, पार्थ विक्रम देशमुख. आणि काव्या म्हणते, काव्या पार्थ देशमुख. तेव्हा तो माणूस म्हणतो, म्हणजे कसं काय, तुम्ही एकाच कुटुंबातले तरी परत लग्न करताय. तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे माझं लग्न आधीचं नाव काव्या धनंजय मोहिते. त्यानंतर हळदीची वेळ, लग्नाची वेळ सगळं व्यवस्थित सांगितलं जातं. तो माणूस त्याच्या पद्धतीने लिहून घेतो. त्यानंतर जीवा नंदिनीबद्दल पण सगळी माहिती लिहितो. या चौघांना सांगतो, 1-2 तासामध्ये पत्रिका तुम्हाला मिळून जातील, नाहीतर मग कोणीतरी येऊन घेऊन जा. तर दुसरीकडे बस्त्याची तयारी चालू असते. मालिनी काकूंनी त्यांच्या रेग्युलर साडीवाल्याला घरी बोलवलेलं असतं आणि त्यांनी छान छान साड्या आणलेल्या असतात. आणि त्या ठिकाणी आनंद निवासमधले चित्रा आणि आशा पण आलेली असते. नंदिनी जीवाला बोलवत असते, तुम्ही साड्या सिलेक्ट करण्यामध्ये माझी मदत नाही करणार का. तेव्हा जीवा म्हणतो, मी तिथे येऊन काय करू, मी मखाणे खातोय ना, मी इथूनच तुला इशारा करतो, कोणती साडी सिलेक्ट कर. त्यानंतर नंदिनी तिथे जाऊन बसते. थोड्या वेळाने तिथे काव्या आणि पार्थ दोघं येतात. काव्या पण पार्थला म्हणत असते, चला ना तिथे माझ्याजवळ बसा, साडी सिलेक्ट करणार नाही का तुम्ही माझ्यासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, तिथे सगळ्या लेडीज बसल्या आहे, मी कसं काय येऊन बसणार, तुम्ही जाऊन बसा, मी इथून तुम्हाला सांगतो कोणती घ्यायची. त्यानंतर काव्या अंगावर साडी टाकून बघते. पार्थ नाही म्हणतो. तर दुसरीकडे नंदिनीने अंगावर साडी टाकलेली असते आणि जीवा नाही म्हणतो. बराच वेळ त्या दोघांचं तेच चाललं असतं. नंतर एक येलो कलरची साडी काव्याने अंगावर टाकलेली असते. तेव्हा पार्थ लिंबू दाखवतो आणि ती साडी हळदीसाठी तो सिलेक्ट करतो. या चौघांमध्ये खानाखुणा चालू असतात. त्याच वेळी वसू आत्या, शारदा काकू आणि मालिनी काकूंचं लक्ष जातं. तर मालिनी काकू म्हणतात, बघा यांचं काय चाललंय, ए मेल्यांनो इकडे येऊन बसा, देशमुखांचे चेले. त्यानंतर ते दोघं पण आपापल्या बायकाजवळ बसतात. तर रम्या फोन आल्याचं सांगते आणि तिथून ओढणीमध्ये 2 साड्या गुंडाळून घेऊन जाते. वसू आत्या म्हणतात, हे दोघं पण मुलं विक्रमवर गेले बरं का. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हो ते जर विक्रमवर गेले असतील ना, तर मी पण माझ्या सासूबाईंवर गेली बरं का. आमच्या बस्त्याच्या वेळेला विक्रम असेच खानाखुणा करत होते, तेव्हा माझ्या सासूबाईंनी असं त्यांना धोपटलं होतं ना, तसं मी तुम्हाला धोपटू का. हे म्हटल्यानंतर सगळे हसतात. सगळीकडे छान आनंद वाटत असतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या आणि नंदिनी दोघेही बोलत असतात. काव्या म्हणते, बस्ता छान झाला ना, कारण आपल्या नवऱ्यांच्या पसंतीने आपल्याला साड्या सिलेक्ट करता आल्या. तेव्हा नंदिनी पण म्हणते, हो ना, माझ्या साड्या सिलेक्ट करण्यामध्ये पण जीवांनी माझी मदत केली आहे. तर दोघी पण हसत असतात. त्यावेळेला तिथे रम्या येऊन उभी राहते. त्यांना कळतसुद्धा नाही रम्या केव्हा आली ते. तर रम्या अगदी खुनशी पद्धतीने हसत असते. तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे असं लक्षात येतं. तर दुसरीकडे वसू आत्या रम्याला म्हणत असतात, अगं रम्या, ही पांढरी साडी कशाला घेतली, कोणी लग्नासाठी अशी पांढरी साडी घेतं का. हळदीला एक तर पिवळ्या कलरची घ्यायला पाहिजे होती आणि लग्नासाठी वेगळी. ज्या रम्याने 2 साड्या सिलेक्ट केल्या होत्या ना, त्यामध्ये ही पांढरी साडी पण होती बरं का प्रेक्षकांना. तर रम्या तोंडावर बोट ठेवून वसू आत्यांना शांत करते. वसू आत्या तर खूप घाबरलेल्या असतात. आता ही पोरगी काय करते काय माहिती. तर दुसरीकडे जीवाने पत्रिका आणलेल्या असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, चल पटकन आपण पत्रिका देवासमोर ठेवूया. तेवढं तिथे वसू आत्या येतात आणि त्या म्हणतात, अरे पार्थ बघ ना, या रम्याने नंदिनी आणि काव्याच्या चेहऱ्यावर फेस मास्क लावला आहे आणि ते उठतच नाही आहे. तेव्हा जीवा आणि पार्थला परत वाटतं, या रम्याने परत काहीतरी केलं नाही ना, पण ती रम्या आहे, काही करू शकते. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, रम्याने खरंच असं काही केलं असेल. मला तर नाही वाटत, कारण तिला सर्वांचं मन जिंकायचं आहे ना. सध्या तर ती असं काही करणार नाही. उद्याच्या भागात कळेलच. तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.